नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो पुसेगावच्या मैदान. चला म्हणलं इकडे बघा, थांबा म्हणले सगळे म्हणजे मला गॉगल वगैरे पुसू दे. चला म्हणलं परत बघा. मग कसं सगळ्यांनी ओके मध्ये कॅमेरा बघा. आपण 2 गाड्या घेऊन आलो होतो, मस्तपैकी आलो. आता आजनाचे शब्द आहे का पहिल्यांदाच काय होते? हा आमचा आजनाच आम्ही आधी 1 नंबर करून जाणार. इनात बोलला म्हणजे विषय संपला. मग काय आले आलो मथुरपाशी. गौरवबाई फोडत होते नारळ. नंतर गौरवबाई यांची गाडी घेतली. चला म्हणलं आता बावऱ्याकडे जाऊ. बावऱ्यापाशी गेलो ओके मध्ये बावऱ्याला. नंतर चला म्हणलं आता सूर्य पण एका साईडने उजळला. म्हणलं सूर्याबरोबर बावऱ्याचा एक मस्तपैकी व्हिडिओ घेऊ. कसं नंतर आपल्याला एडिटला लागतो, त्याच्यामुळे आधीच व्हिडिओ घेतला पाहिजे. बावऱ्यावर एक आपण सेल्फी आपल्या बावऱ्या बैलाला बघितलं जातं. थोड्या वेळात आपण याला पाणी पिऊन तयार करू घेऊन जाऊ. नंतर काय आणखी भाईंनी केलं पाणी आणि चला म्हणलं आलो लगेच मैदानावर. खाली जायचं होतं. मग छकडा काय आपले चॉकलेट बॉय विराज भाई आणि संगीत भाईंनीच घेतलेलं. चला म्हणलं बाबू आलो. असं तुम्हाला शांत दिसतोय, पण असा रागीट आहे. समोर जर कोण आला तर उचललाच त्याला. तेवढ्यात काय आणलं मथुरला पण. मथुर पण पुढं होता. मथुर आहे आणि पब्लिक नाही, असं होणारच नाही. काय मग धिंगाणा त्यात टकुना असलं काय विषय. गाडीचा ड्रायव्हर कोण? अच्युत शिवाय कोण असणार आहे? द रील स्टार अच्युत ड्रायव्हर. त्याला समीर भाई आणि सूरज शेट्टी काहीतरी सांगितलं ओके मध्ये गाणं. चला सुट्टीला तर आपले चपल चित्ता सागर कारभार आलते. बावऱ्याची सुट्टी मेकर आपले फिक्सच असतात. मधून ना सर्जेराव काय मग झाली बैलाची सुट्टी. ओके मध्ये बैल गेला गटाला थोडा माहिती होतं कसं पाळणार आहे आपल्याला. ओके मध्ये सुट्टा निकाल घेतला मथुरने बावऱ्याने. विषय कोण तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता कसा निकाल घेतला की असा आनंद होता. चाललो लगेच पळत तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघा. आपले गणेश शेठ वैभव शेठ अप्रोच बघा म्हणलं इकडे बघा लवकर. कसं आता म्हणलं जरा आपल्याला फ्रंट कॅमेऱ्यात पण घेतलं पाहिजे. जरा आपण पण दिसणं गरजेचं आहे ना. चला म्हणलं बघू इकडे बघ. पब्लिकला पण दाखवलं. आलं लगेच त्यांना ह्या जागेवर सीन असं झाला की बावऱ्याच्या पायाला लागलेलं. नाक्या दोन्ही पायाच्या नाक्यांना. गाडी काय पुढे लवकर थांबली नव्हती. ती बावऱ्याच्या नाक्याला लागलेलं, रक्त यायला लागलं. स्प्रे मारला आपण. नंतर म्हणलं जरा विश्रांती घेऊया. लगेच सेमी निघला की चला नियोजन कसं काय करायचं. कारण की कडनीच गाडी लागली. बावऱ्या कड असो, उजवीकडे असो, डावीकडे असो, दोन्ही खांडे पब्लिक फिट बैल आपला बावऱ्या. त्याच्यासोबत मथुर म्हणल्यावर काय विषय आहे का. आणि पब्लिक बोलायचंच नाही. मथुरने जर अक्षरशः नको केलं तर असा याड्यावानी करत होता मथुर, काय बोलायलाच नको. पब्लिक बघा तुम्ही फक्त पब्लिकची क्रेज बघायची. काय कुणाला बोलून काय बोलणार. अक्षरशः कमिटीने एवढी माझी हंडी काय करू शकत नाही ना. मथुर बोलतात शेवटी. मथुर आला म्हणजे पब्लिक आलंच, विषयच नाही. त्यात राहुलबाई असतं मग तर काय धिंगाणाच होता. मग तर काय बोलायलाच नव्हतं. पण पब्लिकने पण एवढा त्रास दिला अक्षरशः काय बोलायलाच नव्हतं. बावऱ्याची चाल बघा फक्त आता कशी. समोर जो कोणी येत होता त्याला डायरेक्ट शिंगच लावत होता. काल व्हिडिओत तुम्हाला आधी सांगितलं समोर जर आला तर तुम्हाला उचलला डायरेक्ट बावऱ्याने. अच्युत ड्रायव्हर बसले सेमीसाठी गाडी. निघाला सीमीला गाडी अशी पळाली. इकडं स्टार्टिंगला थोडी अडखळलेली गाडी, पण नंतर पुढे जी अशी गाडी लागली बोलूच नका. तुम्ही फक्त आनंद बघायचा. कालवा बिलवा असा पळत गेलो वरती, असा पळत गेलो काय बोलायलाच नको. जाता तेवढ्यात पण एक व्हिडिओ घेतला स्वतःचा. बदल जरा घेऊ एखादा व्हिडिओ, कारण कॅमेरा चालूच होता ना आपला. घेतला व्हिडिओ, गेलो वरती, गाडीच कळू ना कुठे. एका साईडला गाडी गेली ती गाडीवर गेलो, बावऱ्याला धरला आणि नेला पहिला साईडला. कसा आहे आपला बादशाह. सीमी काढून आल्यावर कसा आहे वाघाची दरारा. मागं पब्लिक पण तेवढंच होतं. वाघाचा दरारा काल पण होता, आज पण आहे, उद्या पण राहणारच. शेवटी मथुर बोलतात. बावऱ्याला पण असं पब्लिक जमा झालतं आपल्या, काय बोलायला नको. कारण की भाऊनी कडनी सेमी पास केला, ती पण थाटाच पास केला. लगेचच फायनलला पण जायचं होतं खाली. त्याच्यामुळे म्हणलं चला लवकर आवरून घेतलं पाहिजे. पाणी केलं, डायरेक्ट बैल खाली नेली. ड्रायव्हरने मस्तपैकी दोन्ही बैलांची पूजा केली. तिला गाडी अशी पळाली काय बोलायलाच नको. असलं स्पीड लागलेलं, असलं स्पीड. बावऱ्या पण कडनी त्याच जोमाने पळत होतो, मथुर पण त्या जोमाने. अंगावर एक गाडी पाहिजे होती मथुरच्या किंवा बावऱ्याच्या, मग निकाल वेगळाच असता. परंतु सचिनचं आणि लक्ष्याचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. त्यांनी सुद्धा 1 नंबर केला. मस्त गाड्या पळाल्या. पण आपल्या पण बावऱ्यानी आणि मथुरने 3 नंबर केला. त्यातच आपण ऋणी झालो. शेवटी आपला बैल गुलालात आला. मथुरला पण आणि बावऱ्याला पण खूप शुभेच्छा. पब्लिकचा काय धिंगाणा, पब्लिकचा धिंगाणा थांबणारच नव्हता. शेवटी मथुर येतो. मथुर म्हणल्यावर धिंगाणा होणार नाही असं होणारच नाही. जाता आपल्याला सूरज शेठ भेटले. सूरज शेठच्या चेहऱ्याला आनंद सगळं काय सांगून जातं. शेवटी सूरज शेठ आहेत ते. त्यांची एक मनाची ती पूर्ण झाली. त्यातच सर्व काही भेटलं. पब्लिकचा जल्लोष बघा आता फक्त. पब्लिक शेवटी फायनल झालता. पब्लिक तर असणारच ना. एवढं पब्लिक काय बोलावं नव्हतं. शेवटी हिंदकेसरी मैदान होतं आणि हिंदकेसरी मैदानात आपला बैल 3 नंबरचा मानकरी झाला होता. सेमी आणि फायनल कडनी पळून. मग काय आलो बावऱ्यावर सेल्फी. चला म्हणजे विषय झाला पाहिजे. विषय हा बावऱ्या हळूच मागून छप्पा उठावलेला. काय म्हणजे उठावला सर. गुलाबी झाला. शेवटी आपला बैल हिंदकेसरी झाला. विषय नाही. आपा म्हणला नाही वर्षातून एकदा येतं गुलाला लावलाच पाहिजे. लावा म्हणला आप्पा, विषय का. मग चला म्हणलं ट्रॉफीवर एक फोटो काढला पाहिजे. ट्रॉफीचा एक सेल्फी घेतला.